स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। भाजपमधून बाहेर पडल्यानंतर पैलवान सत्यजित पाटील पहिल्यांदाच बोलले। पडळकरांना धक्का ते राष्ट्रवादीला ते जुने दिवस। आज सोमवारी काय आहे जंगी नियोजन? 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं विटा येथील जय मल्टीपर्पज हॉल इथं सोमवार दिनांक 30 जून रोजी युवा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख हे उपस्थित राहणार आहेत। तरी या युवा संवाद मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन नुकताच भाजपमधून बाहेर पडलेले आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षात सामील झालेले पैलवान सत्यजित पाटील यांनी केलं। हे बोलत असताना त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही भाष्य केलं। तसेच यापूर्वी ते असणाऱ्या भाजपच्या पडळकर गटातूनही धक्का देत बाहेर का आले याबाबतही आम्ही त्यांना विचारलं, त्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। बघूया त्यावेळी काय म्हटलंय राष्ट्रवादीचे युवा नेते पैलवान सत्यजित पाटील यांनी। नमस्कार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं जय मल्टीपर्पज हॉल विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे दिनांक 30 जून 2025 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता युवा संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच राष्ट्रवादीचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आयडॉल आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय धीरज शर्मा, त्याचबरोबर तरुण तडफदार व कर्तबगार नेते महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय सूरजदादा चव्हाण, तसेच आम्हा सर्वांचे नेते व मार्गदर्शक सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय निशिकांत दादा पाटील, त्याचबरोबर आमचे नेते खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजेंद्र अण्णा देशमुख हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तरी या युवा संवाद मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व युवक, युवा कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। धन्यवाद। खरं तर गेल्या काही महिन्यापूर्वी तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केलेला आहे। आता पक्षाला बळकटी आले, खानापूर आटपाडी मतदारसंघात पक्ष जोमात या ठिकाणी वाढताय, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सांगली जिल्ह्यातील सर्वात बलाढ्य पार्टी होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जुने दिवस परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळवून देण्यासाठी आदरणीय निशिकांत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा जिल्ह्यात व खानापूर आटपाडी मतदारसंघात बळकट करू। खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, काय उपाययोजना असतील तुमच्या, तुम्ही काय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जे वरिष्ठ आमचे नेते आम्हाला आदेश देतील, माननीय अजितदादा पवार असतील किंवा निशिकांत दादा असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व निवडणुकांना भविष्यामध्ये सामोरे जाऊ। यापूर्वी तुम्ही भाजपमध्ये होता, त्यानंतर पडळकर गटाला तुम्ही पहिला धक्का दिला आणि तुम्ही पक्ष सोडला, त्यानंतर अनेक जण त्या पक्षातून बाहेर पडले, काय सांगाल? धक्का वगैरे असं काय नाही। राष्ट्रवादीचे विचार असतील किंवा राष्ट्रवादीचे जे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार असतील, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार असतील, अजितदादांचं नेतृत्व आम्हाला भावलं, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा